एक दुःखद बातमी समोर येते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। लातूरमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर आपण पाहतोय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्याची ही बातमी समोर येते। राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे। साधारणतः 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची ही माहिती समोर येते। दरम्यान काही दिवसांपासून ते प्रकृतीच्या कारणास्तव आजारी होते। लातूरमध्ये त्यांचं राहत्या घरी निधन झाल्याची माहिती आहे। दरम्यान आतापर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाचे पदं भूषवलेली आहेत। काँग्रेसची ज्येष्ठ नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांनी आतापर्यंत मोठं कार्यही केलेलं आहे आणि आता वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची ही माहिती समोर येते। तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृतीच्या कारणास्तव आजारी होते। या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांच्याकडून। महेंद्र, काय सांगाल? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्याची बातमी समोर येते। मोहिनी, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती जी आहे ती अस्वस्थच होती आणि त्यामुळे चिंता जी ती व्यक्त करण्यात येत होती त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा त्यांचे कुटुंबावर जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्याकडनं। आज सकाळी त्यांचं निधन झाल्याची बातमी जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे आणि चाकूरकर यांच्या प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहे यांची रीक जी आहे ती देवघर या त्यांच्या निवासस्थानाकडे लागलेली आहे। चाकूरकर यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर मोठी कारकीर्द काँग्रेसमध्ये त्यांची राहिलेली आहे। साधारणतः 35 ते 40 वर्ष ते खासदार म्हणून काँग्रेसमध्ये होते। त्याचबरोबर राज्यपाल असेल किंवा केंद्रीय गृहमंत्री असेल अशा प्रकारची महत्वाची जी काही पद आहेत। एकूणच ही मोठी शोककळा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। धन्यवाद महेंद्र, दिलेल्या या सविस्तर